हॅलो माय डिअर स्टुडंट्स, लास्ट लेक्चर मध्ये जो आहे तो एक इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे तो आपण डिस्कस केला होता, दॅट इज हायब्रिडायझेशन. कशाला हायब्रिडायझेशन म्हणतात, डेफिनेशन काय आहे, कुठल्या कंडिशन मध्ये हायब्रिडायझेशन हा कन्सेप्ट जो आहे तो यूज केला जातो, हे आपण लास्ट लेक्चर मध्ये जे आहे ते पाहिलं होतं अंडर द हेडिंग केमिकल बॉन्डिंग. सो आपण काही लेक्चर्स पासून केमिकल बॉन्डिंग चॅप्टर जे डिस्कस करत आहे त्याच्यातला हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट दॅट इज हायब्रिडायझेशन. सो लास्ट लेक्चर पासून हा कन्सेप्ट जो आहे तो आपण डिस्कस करायला सुरुवात केली. आज जो आहे म्हणजे याला आपण म्हणू शकतो की दिस इज द सेकंड पार्ट ऑफ हायब्रिडायझेशन. आजच्या लेक्चर मध्ये जे आहे ते आपण डिस्कस करणार आहे अबाउट द व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स शोन बाय हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशनचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण वन बाय वन इथे जे आहे ते डिस्कस करणार आहे. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं की व्हॉट इज मीन बाय हायब्रिडायझेशन, तर ऍक्च्युअली मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ऑर्बिटल्स. काय होतं तर मिक्सिंग ऑफ ऑर्बिटल्स ऑफ व्हेरियस शेप्स ही कंडिशन तिथे आपण टाकली होती आणि नंतर रिडिस्ट्रीब्युशन म्हणजे रिकास्टिंग त्याचं होते. सो आणि आपल्याला न्यू ऑर्बिटल्स जे आहेत ते तिथे भेटतात, ज्यांना आपण हायब्रिड ऑर्बिटल्स जे आहेत ते तिथे म्हटलं होतं आणि त्या प्रॉपर्टीला त्या प्रोसेसला आपण तिथे म्हटलं दॅट इज हायब्रिडायझेशन. सो हे जे हायब्रिडायझेशन आहे त्याची काही कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते आपण वन बाय वन इथे डिस्कस करू. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ हायब्रिडायझेशन इज हायब्रिडायझेशन नंबर वन. हायब्रिडायझेशन is a process of mixing of orbitals. आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलेलं आहे की हायब्रिडायझेशन इज द प्रोसेस ऑफ मिक्सिंग ऑफ ऑर्बिटल. हे आपण तिथे पाहिलं की व्हेरियस ऑर्बिटल्स जे आहेत ते आपण तिथे काय करतो, मिक्स करतो. सो देअरफॉर फुल फील्ड, हाफ फील्ड and empty orbitals takes part in this process. First characteristic, हायब्रिडायझेशन ही एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण मिक्सिंग ऑफ ऑर्बिटल्स करतो. तर कुठले ऑर्बिटल्स जे आहेत ते आपण तिथे मिक्स करू शकतो. तर ते जे ऑर्बिटल्स आहेत ते फुल फील्ड असले तरीही ते मिक्स करू शकतो आपण. ते हाफ फील्ड जरी असतील, फुल फील्ड देन हाफ फील्ड और एम्प्टी ऑर्बिटल्स, तिन्ही टाईपच्या ऑर्बिटल्स जे आहेत ते पार्टिसिपेट करू शकतात तिथे कुठल्या प्रोसेस मध्ये, तर हायब्रिडायझेशन प्रोसेस मध्ये. सो सिंपल असं फर्स्ट कॅरेक्टर इथे आपल्याला पाहायला मिळते इन केस ऑफ हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन इज अ प्रोसेस ऑफ मिक्सिंग ऑफ ऑर्बिटल. देयरफॉर फुल फील्ड ऑर्बिटल, हाफ फील्ड ऑर्बिटल as well as empty orbitals, all these orbitals takes part in this process. Full filled orbital म्हणजे ज्याच्यामध्ये all electrons paired आहे. हाफ फील्ड ऑर्बिटल मीन्स असं ऑर्बिटल ज्याच्यामध्ये सिंगल इलेक्ट्रॉन जे आहेत ते डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, म्हणजेच त्याला हाफ फील्ड ऑर्बिटल आपण म्हणतो. आणि एम्प्टी म्हणजे असा ऑर्बिटल ज्याच्यामध्ये एकही इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाही. या तिन्ही टाईपचे ऑर्बिटल्स जे आहेत ते पार्टिसिपेट करू शकतात किंवा करतात कुठल्या प्रोसेस मध्ये, तर हायब्रिडायझेशन. आणि जो रिझल्टंट हायब्रिड ऑर्बिटलचा फॉर्म होतो त्याचा एक जनरल स्ट्रक्चर जर पाहिला तर रिझल्टंट जो हायब्रिड ऑर्बिटल तिथे फॉर्म होतो ऑलमोस्ट त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते अशा प्रकारे असते. सो दिस इज अ हायब्रिड ऑर्बिटल, स्ट्रक्चर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल आपण याला म्हणू. सो हायब्रिड ऑर्बिटल जो आहे तो समवॉट अशा टाईपचं स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला पाहायला भेटते. सो दिस इज फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स in case of hybridization. So this is first character. Now second character of hybridization.
Second characteristic of hybridization process is the number of hybrid orbitals which form the number of hybrid orbitals which form is equivalent to the number of atomic orbitals taken part in the process. Second characteristic, important characteristic, number of hybrid orbital which form. Hybridization process मध्ये जेवढे हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म होतात तो जो काही नंबर आहे तो कशाच्या इक्वल असतो, तर त्या प्रोसेस मध्ये जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल्स तिथे पार्टिसिपेट करतात तेवढा तो नंबर तिथे असतो. इफ इन हायब्रिडायझेशन प्रोसेस ॲटॉमिक ऑर्बिटल्स जे आहेत ते 3 नंबर ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स जर तिथे पार्टिसिपेट करत असतील तर इन दॅट केस हायब्रिड ऑर्बिटल सुद्धा किती फॉर्म होणार, तर 3. ॲटॉमिक ऑर्बिटलची क्वांटिटी पार्टिसिपेट करणारी ती जर 4 असेल तर अशा हायब्रिड ऑर्बिटल किती फॉर्म होणार, तर 4. दॅट मीन्स द नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स which form is equivalent to the number of atomic orbitals taken part in the process. This is our second point. The third characteristic of hybridization is that is each hybrid orbital has 2 lobes. The one is larger and another is smaller, and one will be formed by large loop. Third characteristic, that is about the structure of hybrid orbital. आपण already इथे diagram काढलेली आहे structure of hybrid orbital. ते जर पाहिला तर each hybrid orbital जो आहे तो bilobe आहे, that means it has 2 lobes. First lobe is larger in size and the another lobe is smaller in size. असं bilobe orbital जो आहे तो आपल्याला फॉर्म झालेला दिसते. असं स्ट्रक्चर आहे कशाचं, तर हायब्रिड ऑर्बिटल. दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल. सो बायलोब स्ट्रक्चर आहे याच्यातला हा जो बिगर असा जो काही लोब आहे लार्जर इन साइज तो काय करतो, तर तो बॉन्ड फॉर्मेशन मध्ये जो आहे तो पार्टिसिपेट करतो अदर दॅन दी स्मॉलर वन. सिंपल असं कॅरेक्टरिस्टिक, इच हायब्रिड ऑर्बिटल हॅज 2 लोब, वन इज larger in size and the another one is smaller in size. Bond will be formed by large lobe. So हे सुद्धा लक्षात ठेवायचं. Now the next characteristic, fourth characteristic जे आहे ते आपण इथे पाहणार आहे in case of hybridization. The next character of hybridization is that is the number of hybrid orbital on central atom of a molecule or ion equals to number of sigma bond plus lone pair of electron. एक सिंपल असं रिलेशन जे आहे ते इथे दिलेलं आहे किंवा फॉलो होते. that is the number of hybrid orbital on central atom of a molecule or ion equals to number of sigma bond plus lone pair of electrons. हायब्रिडायझेशन प्रोसेस मध्ये किती हायब्रिड ऑर्बिटल्स जे आहेत ते फॉर्म होतील,
हे कशावरून फाइंड आउट करायचं? हाऊ मेनी हायब्रिड ऑर्बिटल्स आर फॉर्म इन दी प्रोसेस ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ ए रिस्पेक्टिव्ह ॲटम हे डिसाइड करण्यासाठी एक इम्पॉर्टंट रिलेशन जे आहे ते यूज करायचं. नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म इक्वल्स टू कशावर डिपेंड राहील? तर नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स जे तिथे फॉर्म होतात. सिग्मा बॉन्ड डिटेल मध्ये आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये जे आहे ते डिस्कस केलेलं आहे, ते पुन्हा एक वेळ पाहून घ्यायचं. So number of sigma bond plus lone pair of electrons. Lone pair of electrons कशाला म्हणतात? तर सिंपल आहे. lone pair of electrons म्हणजे a pair of electrons of an atom do not take part in bond formation is called as lone pair of electrons. A pair of electrons जी bond formation process मध्ये पार्टिसिपेट करत नाही त्याला आपण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतो. ते लक्षात ठेवायचं. आणि फॉर्म्युला जो आपण इथे यूज करणार आहे तो कुठला? तर नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स जे आहेत ते किती फॉर्म होत आहे हे डिसाइड करण्यासाठी या लोन पेअरचा जो आहे या फॉर्म्युल्यामध्ये जो आहे तो आपण उपयोग करणार आहे. तो फॉर्म्युला काय आहे? तर नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स ऑन सेंट्रल ॲटम of a molecule or ion equals to number of sigma bond. Sigma bond किती फॉर्म होतात ते प्लस त्यामध्ये ऍड करायचे आहेत नंबर ऑफ लोन पेअर इलेक्ट्रॉन. ती ऍडिशन जेवढी येईल ती सम ची व्हॅल्यू जेवढी असेल तेवढे हायब्रिड ऑर्बिटल्स जे आहेत ते फॉर्म होतील ना. यामध्ये काही कंडिशन्स त्या नेहमी लक्षात ठेवायच्या. फर्स्ट थिंग, जो काही फर्स्ट बॉन्ड तिथे फॉर्म होणार आहे कुठल्याही दोन ॲटम्सच्या मध्ये, that first bond between two atoms will be sigma. It is always a sigma bond. पहिला जो बॉन्ड फॉर्म होणार आहे in between two atoms, that always is sigma bond. तो नेहमी सिग्मा बॉन्ड होणार, हे लक्षात ठेवायचं. Then त्याच सेम ॲटम मध्ये ज्याच ॲटम्स मध्ये सिग्मा बॉन्ड फॉर्म झालेला आहे त्याच्यामध्ये जो अदर बॉन्ड फॉर्म होणार आहे म्हणजे सेकंड और थर्ड, that other bond between same atom, same two atoms will be pi bond. तो other bond कुठला राहणार? तर तो राहणार pi bond. पण त्या दोन ॲटम मध्ये पहिला जो बॉन्ड फॉर्म होणार तो सिग्मा बॉन्ड असेल. त्यानंतर सेकंड बॉन्ड किंवा थर्ड बॉन्ड जर फॉर्म होत असेल त्याच सेम टू ॲटम्स मध्ये, in that case that bond is pi bond. So this is a concept about sigma bond and pi bond. लोन पेअरच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं की लोन पेअर कशाला म्हणायचं? द इलेक्ट्रॉन पेअर ऑफ एन ॲटम डू नॉट टेक पार्ट इन बॉन्ड फॉर्मेशन कॉल्ड ॲज लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. अशी इलेक्ट्रॉन पेअर जी बॉन्ड फॉर्मेशन मध्ये पार्टिसिपेट करत नाही अशा पेअर ऑफ इलेक्ट्रॉनला आपण तिथे म्हणणार लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. सो असा हा सिंपल फोर्थ पॉइंट किंवा फोर्थ कॅरेक्टरिस्टिक जे इथे दिलेला आहे इन केस ऑफ हायब्रिडायझेशन. नाउ फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक, वन एलिमेंट कॅन रिप्रेझेंट मेनी हायब्रिडायझेशन स्टेट. एक एलिमेंट जो आहे तो वेगवेगळ्या टाइप्सचा हायब्रिडायझेशन जे आहे ते इथे शो करू शकते डिपेंडिंग ऑन दॅट पर्टिक्युलर एक्सपेरिमेंटल कंडिशन. अवेलेबिलिटी ऑफ कंडिशन जे आहेत, कंडिशन कुठल्या आहेत त्या वेगवेगळ्या कंडिशन नुसार एकाच टाइपचा एलिमेंट जो आहे, एकच एलिमेंट जो आहे तो व्हेरियस टाइप्सचं हायब्रिडायझेशन जे आहे ते तिथे शो करते. त्याच्यासाठी एक बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे कार्बन. इन केस ऑफ कार्बन जर पाहिला तर तो sp हायब्रिडायझेशन सुद्धा शो करतो, तो sp2 हायब्रिडायझेशन सुद्धा शो करतो, तो sp3 हायब्रिडायझेशन सुद्धा शो करतो. सो असं व्हेरियस टाइप्सचा हायब्रिडायझेशन जे आहे तो त्याच्या कंपाऊंड मध्ये जो आहे तो शो करतो डिपेंडिंग ऑन द एक्सपेरिमेंटल कंडिशन. सो द पॉइंट इज वन एलिमेंट कॅन रिप्रेझेंट मेनी हायब्रिडायझेशन स्टेट डिपेंडिंग ऑन एक्सपेरिमेंटल कंडिशन. द बेस्ट एक्झाम्पल इज कार्बन which show sp, sp2 and sp3 hybridization in its compounds. Now the next character in case of hybridization is the hybrid orbitals which are formed are differentiated as sp hybrid orbital, sp2 hybrid orbital, sp3 hybrid orbital. They are named as or they are differentiated as sp
sp2 sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स. सो जे हायब्रिड ऑर्बिटल्स तिथे फॉर्म होतात त्यांना आपण नेम जे आहे ते तिथे दिलेले आहेत किंवा त्यांना डिफरन्शिएट आपण करतो. कसं करतो तर sp किंवा करणार जेव्हा ऍटॉमिक ऑर्बिटल s आणि p हे मिक्स करून तिथे नवीन हायब्रिड ऑर्बिटल जो फॉर्म होणार तेव्हा त्याला आपण sp हायब्रिड ऑर्बिटल म्हणतो. वेन वन s ऑर्बिटल एक s ऑर्बिटल आणि दोन p ऑर्बिटल्स हे मिक्स करून जेव्हा तिथे हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म होतात तेव्हा त्यांना आपण sp2 हायब्रिड ऑर्बिटल म्हणतो. सेम कंडिशन इन केस ऑफ sp3. sp3 हायब्रिड ऑर्बिटल आपण केव्हा म्हणणार जेव्हा ऍटॉमिक ऑर्बिटल्स लाईक s एक s ऍटॉमिक ऑर्बिटल आणि 3 p ऍटॉमिक ऑर्बिटल्स हे जेव्हा आपण मिक्स करतो आणि त्यांची हायब्रिडायझेशन प्रोसेस होते आणि तिथे नवीन जे हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होतात तेव्हा त्या ऑर्बिटल्सला आपण म्हणणार sp3. सो असा हा एक सिंपल कन्सेप्ट. हे जे हायब्रिड ऑर्बिटल्स तिथे फॉर्म होतात त्यांच्यामध्ये ज्या इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत ज्या इलेक्ट्रॉन पेअर पार्टिसिपेट करतात बॉन्ड फॉर्मेशन मध्ये किंवा बॉन्ड फॉर्मेशन मध्ये जी म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन तिथे होते त्याला आपण बॉन्ड पेअर म्हणतो. आणि जे इलेक्ट्रॉन पेअर पार्टिसिपेट करत नाही त्यांना आपण लोन पेअर म्हणतो. सो इन द प्रोसेस ऑफ हायब्रिडायझेशन जे लोन पेअर रिपल्शन जे असते दोन लोन पेअर मध्ये जे काही रिपल्सिव्ह फोर्सेस तिथे फॉर्म होतात त्यांना आपण लोन पेअर रिपल्शन म्हणणार. सो ड्युरिंग दी हायब्रिडायझेशन लोन पेअर रिपल्शन जे असते इट इज ग्रेटर दॅन दी लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन. एक लोन पेअर आणि एक बॉन्ड पेअर यांच्यामध्ये जो रिपल्सिव्ह फोर्सेस आहे त्याच्यापेक्षा लोन पेअर मध्ये जो रिपल्सिव्ह फोर्स आहे तो कसा असतो ग्रेटर असतो. सेम तसंच आपल्याला इथे दिसते की दॅट लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन इज ग्रेटर दॅन दी बॉन्ड पेअर रिपल्शन. बॉन्ड फॉर्मेशन मध्ये ज्या इलेक्ट्रॉन पेअर यूज झालेले आहेत त्याला आपण बॉन्ड पेअर म्हणतो आणि या बॉन्ड पेअर मध्ये जेवढं काही रिपल्शन असेल ते कमी राहणार कोणापेक्षा लोन पेअर बॉन्ड पेअर पेक्षा. म्हणजे जे एक ऑर्डर आपल्याला भेटते रिपल्शन फोर्सेसची इन बिटवीन द्या पेअर्स दॅट इज द रिपल्शन बिटवीन लोन पेअर इज ग्रेटर दॅन लोन पेअर बॉन्ड पेअर इज ग्रेटर दॅन द बॉन्ड पेअर. म्हणजे सर्वात कमी रिपल्शन जे राहणार आहे ते राहणार आहे बॉन्ड पेअर मध्ये आणि सर्वात जास्त रिपल्शन राहणार आहे लोन पेअर मध्ये. हा पॉइंट सुद्धा महत्वाचा आहे तो लक्षात ठेवायचा. Now, in case of directional properties of that hybrid orbitals जर पाहिले तर directional properties in hybrid orbital is more than the atomic orbitals. Atomic orbitals पेक्षा hybrid orbitals जे आहेत directional properties जास्त प्रमाणात शो करतात. The directional properties ज्या काही तिथे शो करतात only because of that hybrid orbitals form stronger sigma bond. Atomic orbitals पेक्षा hybrid orbitals जो तिथे sigma bond फॉर्म करतात तो जास्त स्ट्रॉंगर असतात because of more directional properties and on that basis the directional properties of these different hybrid orbitals जे आहेत त्याची एक ऑर्डर जी आहे ती आपण इथे फॉर्म केलेली आहे ती कशी राहणार. So directional properties of the hybrid orbitals will be in following order. Directional properties of sp is less than sp2 is less than sp3 is less than sp3d is less than sp3d2 is less than sp3d3. These are hybrid orbitals of various types: sp, sp2, sp3, sp3d, sp3d2, sp3d3. हे हायब्रिड ऑर्बिटल आहे आणि यांच्या डायरेक्शनल प्रॉपर्टीचा ट्रेंड जर पाहिला ऑर्डर जर पाहिली तर सर्वात कमी डायरेक्शनल प्रॉपर्टी या हायब्रिड ऑर्बिटल मध्ये कोण शो करणार तर sp. आणि तिथून ही डायरेक्शनल प्रॉपर्टी जी आहे ती इन्क्रीज होत जाणार आणि सर्वात जास्त डायरेक्शनल प्रॉपर्टी शो करणारा जो हायब्रिड ऑर्बिटल या सिरीज मध्ये असणार तो आहे sp3d3. दॅट मीन्स या ऑर्डर वरून आपण हे म्हणू शकतो की sp3d3
हे हायब्रिड ऑर्बिटल्स जे आहेत, जो सिग्मा बॉन्ड तिथे फॉर्म करणार आहे तो मोर स्ट्रॉंगर असणार किंवा स्ट्रॉंगेस्ट असणार ऍज कम्पेअर टू दीज ऑर्बिटल्स. आणि सर्वात वीक सिग्मा बॉन्ड फॉर्म करणारा जो ऑर्बिटल असेल तो असेल sp. So these are some important characteristics in case of hybridization. ह्या काही इम्पॉर्टंट अशा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत कुठल्या कन्सेप्टच्या, तर